अंबरनाथमध्ये भाजप शिंदे गटात पुन्हा एकदा वाद झालेला आहे। जमिनीच्या मोजणीवरून भाजप आणि शिंदे गटात वाद झालाय। गणपत गायकवाड महेश गायकवाड यांच्यामध्ये वाद कायम असल्याचं दिसतंय। वारली गाव परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय। दोघांच्या समर्थकांकडून बंदुका कोयते देखील जप्त करण्यात आलेले आहेत। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांच्याकडून। अजय, नेमकं काय घडलेलं आहे, कशावरून हा वाद झालेला आहे, सविस्तर माहिती या संदर्भात। हॅलो अजय, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हो हो, आता काही वेळापूर्वी जी घटना घडलेली आहे, पाहायला गेलं तर काही दिवसांपूर्वी आमदार गणपत गायकवाड यांचा जो वाद झाला होता महेश गायकवाड यांच्या रोज ज्या जागेवरती वाद झाला होता, ती जी जागा आज मोजणी चालू होती आणि त्या मोजणीच्या वेळेला काही लोक हत्यारं घेऊन आल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केला। आणि त्यावेळेला पोलिसांनी जेव्हा पाहणी केली आणि चौकशी केली त्यावेळेला काही लोकांच्या बॅगेमध्ये एक रिव्हॉल्वर सापडलेली आहे, त्याचे गोळी बंदूक सापडलेली आहे। त्यामुळे तिथे जो जमला होता त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे पकडून। आणि पाहायला गेलं तर जो वाद सुरू आहे शिंदे गटात आणि जो भाजपामध्ये जो वाद चालू आहे, जो इथल्या उल्हासनगरच्या म्हणजे जवळ असलेल्या द्वारली गाव आहे, त्या द्वारली गावात हा वाद सुरू आहे। आणि या वादामध्ये आज पुन्हा एकदा ठिणगी पडलेली आहे की ही जागा जी त्या जागेवर वाद झाला होता, गणपत गायकवाड यांनी फायरिंग केली होती पोलीस स्टेशनमध्ये, त्याच जागेची आज मतमोजणी सुरू असताना हा प्रकार घडलेला आहे। निश्चितच धन्यवाद अजय दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण बघू शकतोय दोघांच्या समर्थकांकडून बंदुका आणि कोयते देखील जप्त करण्यात आलेले आहे। भाजप शिंदे गटात हा वाद झालेला आहे। अंबरनाथमध्ये भाजप आणि शिंदे गटात पुन्हा एकदा वाद झालेला आहे। गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये हा वाद कायम असल्याचं दिसतंय।